नमस्कार. अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचे आहेत अनारसे. बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेले आहेत की तुम्ही अनारसे दाखवा. तर आता उन्हाळाही चालू आहे, म्हणजे मुलांनाही सुट्ट्या आहेत. तर मग मी म्हटलं अनारसे मी दाखवले तर बरेच जण करून बघतील. अनारसे हे दिवाळीला लागतात किंवा जो 3 वर्षाने अधिक महिना येतो त्यावेळी लागतात. म्हणजे ज्यांना मुलगी लग्न झालेली असते ते जावायला वाण देतात 33 अनारशांचं, त्याकरताही हे अनारसे लागतात आणि सर्वांनाच आवडतात अनारसे. तर मी त्याकरता हे 1 किलो तांदूळ 3 दिवस भिजत घातले आहे. तांदूळ आणून स्वच्छ निवडून ते भिजत घातले. ते मग भिजत घातल्यावर मी त्याचा रोज सकाळी, म्हणजे आज सकाळी भिजत घातले तर उद्या सकाळी पाणी बदललं, परत परवा सकाळी पाणी बदललं, असं रोज पाणी बदललं. आणि ते हे बघा असे छान भिजलेले आहेत. आता आपल्याला हे यात काढून घ्यायचे आहेत पाण्यातून. हे बघा असे पूर्ण पाण्यातून काढून घ्यायचे आणि ते एका सुती कापडावर सुकत घालायचे आहेत. आणि आपण गुळाचे अनारसे बनवणार आहोत, कारण गुळ हा शरीराकरता चांगला असतो आणि गुळाचे अनारसे खूप चविष्ट असे सुंदर लागतात. बघा असे सगळे काढून घ्यायचे आणि याचं असं पाणी निथळून गेलं की ते एक सुती कापडावर फॅन खाली सुकत घालायचे आहे. आणि सुकवायचे कसे, तर हाताला फक्त पाणी लागलं नाही पाहिजे एवढेच सुकवायचे, जास्त सुकवायचे नाही आहे. फक्त वरचं पाणी सुकलं पाहिजे, आत तांदूळ ओलेच राहिले पाहिजे, त्यामुळे अनारसे छान होतात. हे बघा हे मी एक 5 मिनटं असेच ठेवणार आहे आणि मग तुम्हाला मी कापडावर सुकत घालून दाखवते. हे बघा 5 ते 7 मिनटात तांदळाचं पाणी पूर्ण निथळलेलं आहे, जराही पाणी पडत नाही आहे. असे पाय तर हलवून घ्यायचे. बघा उरलेलं पाणी पण निघून येतं. आता आपण हे सुकत घालायचे आहे. हे कुठेही तुम्ही लादीवर घाला, टिपॉयवर घाला, कुठेही घाला, पण खाली काय करायचं आहे, असा एक पेपर पसरवायचा आहे. पेपर काय करतो, पाणी खेचून घेतो आणि त्यावर आपला व्हाईट कपडा किंवा कुठलाही तुमच्याकडे असेल सुती कपडा तो असा पसरवायचा आहे. हे बघा आणि यावर हे पूर्ण तांदूळ पसरवून सुकत घालायचे आहे. आणि हाताला पाणी नाही लागणार एवढेपर्यंत सुकवायचे. साधारण अर्धा ते पाऊण तास फक्त लागणार आहे हे तांदूळ सुकवायला. असे पसरवायचे, मधून मधून असा हात फिरवायचा, म्हणजे उलटे पालटे करून घ्यायचे, जेणेकरून सगळं तांदळाचं पाणी सुकून निघेल पटकन. पूर्ण तांदूळ सुकवले तर अनारसे तेलात विरघळतील, म्हणून हे तांदूळ सुकण्याकडे जास्त लक्ष द्यायचं आपण. तांदळाचं फक्त वरचं पाणी सुकलं पाहिजे. हे बघा आता हे जसे हात माझे ओले दिसत आहेत तसे नंतर तांदूळ सुकल्यावर दिसले नाही पाहिजे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला सबस्क्राईबचं आयकॉन येतं, त्यावर क्लिक करायचं आहे. ते झाल्यावर एक घंटेचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे मी ज्या छान छान रेसिपीज तुम्हाला दाखवते त्या तुम्हाला मी यूट्यूबला अपलोड केल्या केल्या लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि तुम्ही लगेच बघू शकाल.
असं तुम्हाला शोधत बसायला लागेल मी कुठला पदार्थ दाखवला आहे ते. आणि तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज पण 150 व्हिडिओ आहे ते बघू शकतात. त्याकरता तुम्हाला सर्च करायचं आहे अनिता केदार्स रेसिपीज करंजी, अनिता केदार्स रेसिपीज शंकरपाळी, लाडू, जो तुम्हाला पदार्थ पाहिजे ते बरेच व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकतात. आणि आता हे आपण तांदूळ छान सुकवून घेऊया. एक अर्ध्या तासाने परत मी तुम्हाला दाखवते. मग आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. हे बघा, जराही पाणी हाताला लागत नाही आहे. आपले तांदूळ इथे छान सुकले पंख्याखाली. एक पाऊण तास लागलेला आहे. आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे आहेत. हे बघा, हे छान मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते. आणि इथे मी रवा चाळायची चाळण घेतली आहे. याने आपण पीठ चाळून घेणार आहोत. हे बघा, इथे मी तांदूळ छान बारीक करून घेतले. आपण हे चाळून घेऊया. एकदम छान तांदूळ बारीक झालेले आहेत. हे वरचं राहिलेलं पुन्हा मिक्सरमध्ये घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. असे मी आता सगळे तांदूळ बारीक करून चाळून घेते. हे बघा, हे 1 किलोचं पीठ बघा किती छान मस्त झालेलं आहे. आता हे 1 किलो पिठाला मी हे अर्धा किलो गूळ सुरीने असं कापून घेतलेला आहे. हा साधा गूळ आहे, आपण रेग्युलर जो वापरतो तो आता यात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. ह्याचं प्रमाणच आहे तेवढं. 1 किलोला अर्धा किलो. तुम्ही जर पाव किलोचे बनवाल तर त्याला 125 ग्राम गूळ घाला. अर्धा किलोचे केले तर पाव किलो गूळ घाला. आणि आता आपण हे पीठ छानपैकी मिक्स करून घेऊया. हे सगळं पटकन एकजीव होण्याकरता आपण काय करणार आहोत, हे असं मिक्सरला थोडं थोडं घेऊन एकजीव करून घेणार आहोत. म्हणजे पटकन मिक्स होईल, हाताला जास्त मेहनत पडणार नाही. हे बघा, इथे छान मिक्स झालेलं आहे. हे मी बाजूला काढून घेते. आणि असं सगळं छान मी मिक्स करून घेते. इथे तुम्ही बघू शकतात. हे बघा, हे छान असं मिक्सरला मिक्स करून घेतलं. आणि याचा हे बघा असा गोळा बनतोय. हे आता आपल्याला असं डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. आणि मग आपण त्याचे शंकरपाळे बनवणार आहोत. हे आणखी ओलं होईल, गूळ त्याच्यात जसा हे होईल. हे बघा, असा गोळा बनला म्हणजे समजायचं आपलं पीठ एकदम बरोबर झालेलं आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात आपलं अनारशाचं पीठ कसं झालं आहे ते. बघा कसं मस्त झालेलं आहे मिक्स. आता आपल्याला हे थोडं मळून घ्यायचं आहे. जरा पण पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. हे पीठ बाहेर 15 ते 20 दिवस छान टिकतं, खराब होत नाही जरा पण तुम्ही जर असं बनवून ठेवलं तर. आता हे आपण मळायला परातीत काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकतात आपला गोळा कसा झाला आहे. हा थोडा आता मळून घ्यायचा आहे. साधारण 1-2 मिनटं असं मळून घ्यायचं आहे सगळं परत. बघा, हे प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. हे बघा, मी इथे 2 मिनटं मळून घेतलं आहे. पण हे पीठ सुकं वाटतं आहे. म्हणजे असं
जसं अनारशाला पाहिजे तसं वाटत नाही आहे. तर मग आता यात काय करायचं आपल्याला, फक्त हा 1 चमचाभर दूध घालायचं आहे, फक्त 1च चमचा. आणि हे पुन्हा मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान आपल्याला अनारसे थापता येतील. हे बघा, बघा एकदम बरोबर झालं आहे. जो सुक्केपणा होता तो ह्या 1 चमचा दुधाने बरोबर झाला आहे. आता पुन्हा मी याचा गोळा बनवून ठेवते. आपल्याला जेवढे बनवायचे त्यातच दूध घालायचं आहे, सगळ्या पिठात दूध घालायचं नाही आहे. आता आपण अनारसे थापून घेऊया. हे बघा, मी एकीकडे तेल तापत ठेवलं आहे आणि ही आहे खसखस, पॉपी सीड म्हणतात याला. तर आता हा गोळा आपला हा छान असा हातावर गोल करून घ्यायचा आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचे अनारसे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, हा असं आपल्याला थापून घ्यायचा आहे. थोडा थापल्यावर मग या खसखशीवर असा पसरवत जायचा आहे. एकाच साईडने खसखस लागली पाहिजे. हे बघा, आपला अनारसा थापून झालेला आहे. आता ही खालची साईड अशी वर घालायची कढईत. हे बघा, आणि तळून घ्यायचे आहेत आपल्याला. असे मी 3-4 बनवून घेते आणि मग आपण तळून घेऊया. हे बघा, एकदम छान झालेले आहेत. इथे आपलं तेल छान तापले आहे. मध्यम गॅसवर खसखशीची बाजू वर करून आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत. असं तेल उडवायचं आहे. हे बघा, छान वर आला आहे. याच्यावर असं तेल उडवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरा पण घालायचा आहे लगेच. त्यावर पण असं तेल उडवायचं आहे. आता हा आपण पलटी करून बघूया. बघा, मस्त रंग आला आहे. हे बघा, पूर्ण वरती आल्यावर मग आपण असे उलटे करून घ्यायचे आहेत. बघा, खालची साईड एकदम परफेक्ट झालेली आहे. ही पण बघूया आपण. हे बघा, मस्त असे मध्यम गॅसवर तळून घ्यायचे. हे बघा, इथं तुम्ही बघू शकतात किती छान फुगलं आहे. एकदम छान झालेले आहेत आपले अनारसे. असं तेल उडवायचं म्हणजे वरून खालून छान होतात. मस्त आत जाळी पडते त्याला. हे बघा, हा झालेला आहे. आम्ही काढून घेते. हे बघा, असेच मी आणखी बनवून घेते अनारसे. इथे तुम्ही बघू शकता अनारसे किती छान फुगत आहेत. मस्त रंग आलेला आहे. हे बघा, इथे आपले एकदम छान खुसखुशीत असे अनारसे झाले आहेत. हे तुम्ही नक्की करून बघा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.